ज्यांना सोसायटीच्या क्षेत्रामध्ये भीष्म पितामह म्हटलं जातं, असे आमचे भाईजी राधेश्यामजी चांडक, माजी आमदार, माझे वडिलांचे क्लासमेट आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब, आमचे जुने सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी साहेब, आणि ज्याला शेतकऱ्यांची मनातली मुलूक मैदानी तोप म्हणतात असे आमचे मित्र रविकांत भाऊ तुपकर, उपस्थित आमचे तेजराव काका, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष देवदास भाऊ, आमचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मनोज भाऊ दांडगे, माझे मित्र आणि मार्गदर्शक शंतनुभाऊ बोंद्रे, आमचे माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केलं आहे असे नामदेवराव काका शेतकरी संघटनेमध्ये, संजू भाऊ गाडेकर, त्यानंतर विनायक भाऊ भाग्यवंत आणि डॉक्टर राजेंद्र वाघ, त्याचबरोबर माझे सहकारी आणि मार्गदर्शक आमचे आदरणीय पंडितदादा देशमुख आणि मोहनभाऊ पवार, डॉक्टर राजेश्वरजी उबरांडे, उपस्थित सर्वच आपल्या या बुलढाणा शहरातील आणि खास करून मासरूळ मतदारसंघातून आलेले माझ्यावर स्नेह करणारे सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट, आजच्या या कार्यक्रमाला जे आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि स्वागत सुद्धा करतो. 2009 मध्ये मी गावचा सरपंच झालो. त्या अगोदर 2007 मध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री शिंगणेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी 2009ला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय RR पाटील साहेब यांच्या हस्ते माझा शेगाव इथं प्रवेश झाला. आणि त्यानंतर घरात जे राजकीय पार्श्वभूमी होती, म्हणजे आजोबा सरपंच होते, वडील सरपंच होते, मी सरपंच होतो, आई 1968 पासून आतापर्यंत जवळपास सदस्य आहे, आणि वडील शेतकरी संघटनेमध्ये काम करायचे आणि त्या माध्यमातून एक राजकीय वसा होताच. वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे खूप शिस्तबद्ध होते आणि त्यांची मिलिटरीमधनं आल्यानंतर त्यांनी या विनायका उद्योग समूहाची रचना केली. पहिले खूप गरिबी होती संजू भाऊ, म्हणजे इथं भिलवाड्यामध्ये एका म्हणजे ताट्याच्या खोलीमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. त्यावेळेला तुमचं नाव गाजत राहायचं, आम्ही ते बघत राहायचो. तर अशा परिस्थितीतून आमच्या वडिलांनी हा जो कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे, सीड फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडचा, हा जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये, जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये हा विस्तार केला. आज सीड पेस्टिसाईड फर्टिलायझरमध्ये अशी कोणतीही कंपनी नाही की ज्या कंपनीची डीलरशिप विनायका उद्योग समूहाकडे नाही. आणि खास करून सांगायचं म्हणजे सिंजेंटा इंडिया लिमिटेड ही जी मल्टीनॅशनल कंपनी आहे, या कंपनीचं बुलढाण्याची होल अँड सोल डिस्ट्रीब्युटरशिप ही विनायका सीड्सकडे आहे, की ज्याचा एका सिंगल कंपनीचा टर्नओव्हर जवळपास 30 कोटी रुपयाचा आहे. आणि या माध्यमातून सिंदखेड राजापासून तर जळगाव जामोदपर्यंत आणि तिकडे फुलंब्रीपासनं तर खाली सोयगावपर्यंत आणि इकडे बनवटीपर्यंत अशा जवळपास 2,500 लोकांच्या डीलर नेटवर्कमध्ये विनायका सीड्स प्रायव्हेट लिमिटेड काम करते. या विनायका सीडच्या माध्यमातूनच उद्योग जे ते घडे आम्हाला आमच्या वडिलांनी दिले. त्या माध्यमातून मी आता जवळपास 20 वर्षापासून उद्योगधंद्यामध्ये सक्रिय आहे. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय करतो. परंतु हे एवढं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्याच वेळेला ज्या वेळेला आमचं धाडमध्ये एक आमच्या कॉम्प्लेक्समध्ये पतसंस्था होती 2002ला, तर त्यावेळेला मी वडिलांना बोललो होतो की आपण एखादी पतसंस्था टाकू. त्यावेळेला भाईजींचं काम मोठं होत होतं, तर ते त्याच वेळेला ती पतसंस्था बुडाली. आणि त्यामुळे वडिलांनी सांगितलं की अशा भानगडीत तू काही पडू नको आणि ह्या काही पतसंस्था वगैरे टाकू नको. परंतु 2014 पासून ही एक मनात इच्छा होती की आपण पतसंस्था टाकली पाहिजे, त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, गोरगरीब लोकांसाठी आपण एक माध्यम तयार झालं पाहिजे. कारण नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या सिबिल स्कोअरवरती आपल्याला लोन देतात, परंतु जो नवीन उद्योजक असतो, नवीन शेतकरी असतो, त्याला कोणी उभं करत नाही. आणि आमची जी विनायकाची जी चाल पुढाकार झालेला आहे, त्या चिखली अर्बन बँकेसारख्या बँकांनी पुढाकार घेऊन आम्हाला मदत केली, CC दिल्या आणि त्या माध्यमातून आमचं हे विश्व निर्माण झालं. त्यामुळं हा एक विचार होता. परंतु आबा 2009 पासून मी वेटिंग इन जिल्हा परिषद आहे
म्हणजे 2007ला लढायचं होतं, त्यावेळेला ओपनची जागा ST झाली. त्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये ओपनची जागा SC झाली. नंतर इकडून तिकडून योग आला, OBCचं सगळं तयारी केली आणि 2 आमदारांनी माझे 2ही तिकीट कापूनच टाकले. त्यामुळे मागच्या 15 वर्ष झाले जे जुने आमदार, मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला, माझा प्रवास जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपवासी झालेलो आहे. आणि मागच्या 5 वर्षापासून जिल्हा परिषदच होत नाही. त्यामुळे हा जो बँक टाकण्याचा जो प्रवास होता जिल्हा परिषदमुळे थांबलेला होता. परंतु माझे जे सहकारी आहेत किंवा अपोनंट आहेत त्यांनी बँक टाकल्यामुळे मी म्हटलं तर जाऊ दे, आता आपल्याला हरकत नाही. आमचे मनोज भाऊ इथे बसलेले आहे, त्यांनी जन्मभूमी टाकली, जालिंदर भाऊने ती शिवशक्ती टाकली. आता एक राहिलेला आहे, तो माहित नाही कोणती टाकतो. तर अशा पद्धतीमुळे 2014 पासून ही टाकण्याची एक हे होती, परंतु झाली नाही. एवढं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वडिलांनी जे सांगितलं होतं की बा आपल्याला ही बँक ह्या भानगडीत पडू नको, त्याचं कारण हे होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे लोक आपल्याकडे डिपॉझिट देतात, आपण जे कर्ज वाटप करतो ह्या लोकांची मेहनतीची कमाई आहे आणि आपण प्रामाणिकतेपणे जर त्याच्यात वेळ देऊ शकलो नाही आणि लोकांच्या डिपॉझिटचं जर पैसे डुबले तर त्याचं पाप आपल्याला कुठं फेडता येणार नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेव्हा वेळ भेटेल, सवड भेटेल त्यावेळेला आपण ही बँक टाकू असा माझा विचार होता. परंतु आज मनुष्यबळही वाढलेलं आहे, सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. त्यामुळे आज ही बँकेचं हे केलेलं आहे. वडिलांनी जो सांगितलेला प्रामाणिकपणा आहे की दिलेला शब्द कधीही खाली पडू द्यायचा नाही. दादा आबा, मी तुम्हाला एक या निमित्तानं सांगू इच्छितो की अख्ख्या बुलढाणा शहरामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, तर महाराष्ट्रामध्ये नाही असा एकही माणूस दिसणार नाही, एकही कंपनी दिसणार नाही ज्या माणसाने सांगितलं की माझं सुनील देशमुखकडे 1 रुपया सुद्धा आहे. कारण त्या पद्धतीचा दिलेला शब्द पाळणारा माणूस, या पद्धतीने माझ्या वडिलांनी मला शिकवण दिली. जेवढं झेपतं तेवढं आपण करायचं आणि त्या पद्धतीने आपलं विश्व तयार करायचं. या पद्धतीचा आमचा हा प्रवास राहिलेला आहे. माझ्या मान सन्मानासाठी इतक्या शॉर्ट नोटीसवरती आपण आलात, आपण वेळ दिला. आदरणीय संजीव असतील, सगळेच जी डिग्नेटरी इथे बसलेली आहे त्यांनी सर्वांनी वेळ दिला. उपस्थित या सर्व लोक आपले माझ्यावर जे प्रेम करणारे लोक इथं आले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो व माझ्या 2 शब्दांना विराम देतो.